एक अशी तलवार जिने एका दिवसात 600 शत्रूंना उभं कापलं। 600 मोघल कापणारी ही तलवार नक्की कोणाची आणि कुठे आहे ही तलवार, सगळं जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हंबीरराव मोहिते यांनी एकाच वेळी 600 मोघल सैनिकांचा पराभव केला अशी एक प्रसिद्ध कहाणी आहे आणि या कहाणीनुसारच त्यांनी आपल्या तलवारीनं एकाच वेळी 600 मोघल सैनिकांना कापून टाकलं होतं आणि हीच ती तलवार आहे जिच्याबद्दल आपण बोलत आहोत। हंबीरराव मोहिते यांची तलवार प्रतापगडावरील श्री भवानी मातेच्या मंदिरात ठेवलेली आहे। ही तलवार भवानी मातेच्या मूर्तीसमोर दर्शनासाठी ठेवलेली आहे। या तलवारीला या ठिकाणी ठेवण्याचं कारण म्हणजे हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाशी लढताना याच तलवारीचा वापर केला होता। आता अनेकांनी काय पुरावा आहे की या तलवारीने 600 शत्रू कापण्याचा, तर या तलवारीवर असलेले 3 स्टार हे त्याचं प्रतीक असल्याचं बोललं जातं, कारण एक स्टार म्हणजे 200 गनीम असं म्हणतात। पण ही तलवार नक्की कोणाची यावरून अजूनही वाद आहेत। काहींच्या मते ही तलवार हंबीरराव मोहितेंची आहे, तर काहींच्या मते ही तलवार कान्होजी मोहितेंची आहे। आता याचं निश्चित उत्तर आपल्याकडे नसलं तरी सुद्धा तलवार कोणाची ही असली तरी तिचं शौर्य मात्र कमी होत नाही। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।